घुट घेईन तुझ्या रक्ताचा, शिष्यावरी भक्ताचा घुट घेईन तुझ्या अरे टोन्या, त्या कुत्र्याच्या मागणे पळून पळून खायनं वर कसा वाळलाय बघ. जरा त्या परीस एक म्हैस पाळल्या असतीस तर घरात दूध तरी खाऊन अंगाला तरी लागला असत रे. अरे मोन्याले का माझी कुत्री 4 दिवस झालं भाकरी खाईना झाली. मला तरी शंकाय बाबा, कुणीतरी लिंबू जाम केलाय वाटते. तेर तेर जा की लोकांच्या दारात कुत्री हागवायला. वारंट घ्या, तू किती चांगला आहेस माहिती आहे की मला. पोरगी लागायसाठी मडकेटाच्या झाडाला काळ्या बावल्याने तिचा फोटो बांधतोयस. हा सांगू का आलाव्यात मसुदीच्या चिच्चखाली उभा राहतोय यो बोका, तिला खुणवून मारतोय मोका, आणि बाजारवाड्यात जाऊन पाळण्यात घेत्यात 2 जण झोका झोका. अरे घेतके मारता, तुझं माझं बोलणं गावापुढे कशाला लागलायस बोंबलायला. बर बाबा बर. अरे मोन्या, परवा माझ्या छबीचा एका सेकंदात नंबर हुकला आणि कुणीतरी जोरात लिंबू जाम केला असं वाटायला लागलंय बघ. मोन्या, काहीतरी जालिम औषध बघायला लागतंय बघ मर्दा. होय होय मर्दा, मला बी कोणतरी जालिम बाबा बघाय पाहिजे. अरे कर्नाटकात कोणतरी बाबा आहे म्हणत्यात, म्हणजे माझ्या कानाव आहे, एकदम जालिम आहे. जरा जाय लागतंय बघ तिकडं. अरे कोण आहे रे, कोण आहे तिकडं? मगापासून इच्छातोय आणि जादू टोण्याची भाषा करतोय त्यो. अरे लोकांचं वाईट करायच्या आधी आपले हात काळे होत्यात माहित आहे ना वय. अरे टोन्या, म्हातारी लागली बोंबलाय. चल. अरे टोनिया आणि मोनिया, तुम्ही हायसा वय. अरे तुमच्या तिरडीचा बांबू मोडला तुमच्या. अरे तुमची लाकडं नेली मसनात, तुम्हाला भरली रगत किती. काम धंद्याचं बघायचं टाकून नाही की धंदा करतायचा वय रे. कसं झालं म्हणजे मोन्या मला म्हणलं आमची म्हातारी हिची भन हिची पणा जाळी ना बी झाली लवकर. चल.